शिक्षण महर्षी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या आजच्या जयंतीचा दिवस आहे आणि या निमित्ताने त्यांच्या जीवनातील एक निर्णायक प्रसंग इथे सांगू इच्छितो. भाऊरावांच्या घरी पाहुणे आलेले आहेत. जेवणाची पंगत सुरू आहे आणि त्याच वेळी पाहुणे भाऊरावांच्या वडिलांना प्रश्न विचारतात, की सध्या भाऊराव काय करतात? आणि भाऊरावांचे वडील उत्तर देत आहेत, की काहीच नाही, खातात पितात आणि गावभर हिंडतात. त्याचवेळी जेवण वाढत असताना भाऊरावांच्या पत्नींच्या अश्रूंचे 2 थेंब भाऊरावांच्या ताटात कोसळतात. पाहुण्यांसमोर केलेला अपमान भाऊरावांच्या जिव्हारी लागतो. तेच भाऊराव थेट उठतात आणि सातारा गाठतात आणि मग आशिया खंडातील सर्वात मोठी शिक्षण संस्था उभी राहते, रयत शिक्षण संस्था. एका स्त्रीच्या अश्रूंमध्ये किती ताकद असते ना, याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे भाऊरावांच्या पत्नी आहेत. एक धनाढ्य व्यापारी जेव्हा म्हणाला, की पाहिजे तितके पैसे देतो, फक्त कॉलेजला माझं नाव द्या. त्याच वेळी गर्जणारे भाऊराव, की एक वेळा बापाचं नाव बदलेल, पण छत्रपती